माऊलींच्या या पालखी सोहळ्यातील सगळी रिंगणं ही वारकऱ्यांमध्ये नवा जोश भरणारी असतात. थकलेल्या पावलांमध्ये नवी ऊर्जा भरणारी असतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. जय रे विठ्ठल. मी आता पुरंदवडे या ठिकाणी आहे आणि पुरंदवड्यामध्ये माऊलींचा रिंगण सोहळा पार पडत असतो. हे गोल पहिलं रिंगण आणि या रिंगणाचा जो उत्साह आहे तुम्ही आता माझ्या मागे बघताय. या संपूर्ण जर आपण रिंगण तळ म्हणू शकतो आपण याला, कारण इथंच हे रिंगण होत असतं. आणि या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली ही जी सगळी मंडळी आहेत, वारकरी माऊली आहेत, त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह, एक वेगळा संचार, भक्तीचा, श्रद्धेचा एक वेगळा संचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही मंडळी कायम भजनामध्ये तल्लीन असतात, हरिनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन असतात, माऊलींच्या ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये हे सगळेजण हरखून जातात. आपण आत्ता बघतोय की कशा पद्धतीनं ही सगळी मंडळी भजनात दंग आहेत, नाचतायत, गातायत. हे जे दृश्य आहे, हे दृश्य आत्ता तुम्हाला संपूर्ण इथल्या तळावरती दिसून येईल. वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं, कारण हजारोंच्या संख्येनं मंडळी आत्ता या ठिकाणी आहेत, समाज या ठिकाणी आहे, वारकरी माऊली या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून आलेल्या ज्या दिंड्या आहेत, या दिंड्यांमध्ये सहभागी झालेले जे वारकरी आहेत, हे वारकरी या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतात. आणि सातत्यानं आपल्याला ही गोष्ट दिसते की कशा पद्धतीनं हा उत्साह आहे, हा उत्साह आपल्याला नित्यनियमानं अनुभवायला मिळतो. आपण जर रिंगणतळ बघितलं तर रिंगणतळ गर्दीनं फुरून गेलं आहे आणि सगळीकडे हीच अवस्था आहे. ज्ञानबा तुकारामचा जयघोष सुरू आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवड्यावरून.